कन्या यशोधराताई शिंदे, तसंच शाहीर साबळे प्रतिष्ठानचे रमेशजी कदम, राधामाई साबळे, राजाराम निकम, संजय साबळे, नारायण वरे, दत्तात्रय मर्डेकर, उत्तमराव नागमल, सुरेश नरोडे, श्रीधर जगताप, तसंच आमचे कैलास महापदी, बाळासाहेब सोळसकर, प्रतापराव पवार, उदयसिंह पाटील गुंडाळकर, बकाजीराव पाटील, मनोज व्यवहारे, अशोकराव गायकवाड, विजी पवार, उदय कबुले, प्रमोद शिंदे, नवनाथ देशमुख, सीमाताई जाधव, प्रदीप विधाते, राजेश वाठारकर, शिवाजीराव महाडिक, महादेव मस्कर, राजेंद्र लवंगारे, अनिल सावंत, डी.के. पवार, सागर भोगावकर, श्रीनिवास शिंदे, मनोज देशमुख, मोहन जाधव, मंगेश धुमाळ, सत्यजित वीर, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सत्कार करण्यात आला ते विशेष सत्कार मूर्ती हरीश पाटणेजी, विनोद कुलकर्णीजी, सर्व आमचे उपस्थित वेगवेगळ्या गावचे सरपंच, उपसरपंच, तसंच सोसायटीचे चेअरमन, पतसंस्थांचे चेअरमन, पदाधिकारी, विशेषतः माझं पसरणी, तसंच एकसर, कुसगाव, विठ्ठलवाडी आणि या पंचकृषीतील जमलेले सगळे सन्माननीय वडीलधारी, माझे तरुण सहकारी, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व पत्रकार मित्र आणि खऱ्या अर्थाने शाहीर साबळेंच्यावर प्रेम करणारे उपस्थित असणाऱ्या सर्व माझे बंधू भगिनी, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच बाबांनी सांगितलं, इतरांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून शाहीर पद्मश्री साबळे साहेबांच्या या शतकोत्तर जयंती निमित्तानं त्यांची जन्मभूमी असलेल्या या स्मारकाच्या कोनशिला अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मकरंद आबांनी आणि इतर मान्यवरांनी, त्या प्रतिष्ठानच्या सहकार्यांनी बोलवलं आणि त्याकरताच आपण सगळेजण जमलेलो. या निमित्तानं मी सुरुवातीलाच शाहीर साबळेंना अभिवादन करतो. त्यांच्या जे पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या वतीनं स्मारकाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्याबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. इथं आल्यानंतर मी ज्यावेळेस उतरलो आणि तिथून एक एक गावं येत होती, आया बहिणी ओवाळत होत्या. आत्ताच दिवाळी संपलेले, तुळशीचं लग्न झाल्यानंतर सगळं दिवाळी सण संपतो, परंतु ही दिवाळी नवीन वर्ष येत आहे. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारची मी प्रार्थना देखील करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. इथं आल्यानंतर त्या साताऱ्याच्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्या सगळ्या महापुरुषांना, स्त्रियांना, तसंच नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आणि या जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी या देशाचं उपपंतप्रधानपद भूषवलं, संरक्षण मंत्रीपद, गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, परराष्ट्र मंत्रीपद, अनेक पदं भूषवली, त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, तसंच थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय आबासाहेब वीर यांचं पण मी कृतज्ञतापूर्वक स्मरण त्या ठिकाणी करतो. आपल्या जिल्ह्याचे नेते, माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील, मदनराव पिसाळ या पवित्र स्मृतीला देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. त्या भूमीच्या बद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देण्यात आलेली वस्तुस्थिती खरी आहे, आम्ही कोणी नाकारतच नाही.
पसरणीचं ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाच्या चरणी वंदन करत असताना मला आल्यानंतर गावकऱ्यांनी त्या मंदिरामध्ये नेलं, ज्या प्रकारचं अतिशय सुबक अशा प्रकारचं लाकडी का तुम्ही सगळ्यांनी चालवलेलं आहे आणि त्याच्यात सगळ्या गावांनी ज्या प्रकारे लक्ष घातलेलं आहे, गावांनी एकीने लक्ष घातल्यानंतर काय उभं राहू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पसरणीचं ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाचं मंदिर आहे। माझी खरं तर 4-5 दिवस तब्येत नाही बरी, आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी शाहीर साबळेंच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असं मी औपचारिकरित्या जाहीर करतो। तसंच आमचे लेखक डॉक्टर प्रकाश खांडके लिखित शाहीर साबळे यांच्या चरित्र ग्रंथाचं कलास्पर्श स्मरणिकेचं देखील प्रकाशन झालं असं मी त्या निमित्ताने जाहीर करतो। अनेक कार्यक्रम घेतले, मला कळत नाही हा कार्यक्रम घेत असताना मकरंदाबाला मी आल्यावर विचारलं, मी प्रेझेंटेशन बघितलं, गद्रेंनी मला ते सगळं प्रेझेंटेशन दिलं, रवी गद्रेंनी, आणि मला यात जरी मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी मला गेल्या 35-40 वर्षाच्या एकंदरीत अनुभवातनं बरीच बांधकामं मी तालुक्याच्या ठिकाणी केली, पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी केली, आणि त्याच्यामुळं त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना देखील माझं मनापासून या जिल्ह्यावर एक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, आणि त्याच्यामुळं मी इथलं मेडिकल कॉलेज, इथलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळातलं सैनिकी स्कूल असेल, त्याच्या संदर्भामध्ये इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या कृष्णा नदीच्या इथं जे राजेंद्र चोरगे आणि यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन तिथं स्मशानभूमी केलेली आहे, कैलास स्मशानभूमी, कैलास असेल तर त्याचं काम असेल, अशी खूप काही कामे इथं करत असताना अनेक तलावाच्या संदर्भातले, अनेक धरणांच्या संदर्भातले प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याच्या करता मी मनापासून त्याच्यामध्ये लक्ष दिलं, निधी दिला। इव्हन चव्हाण साहेबांच्या काळातलं गेस्ट हाऊस, ते पण गेस्ट हाऊस चांगलं व्हावं म्हणून नवीन गेस्ट हाऊसचा प्लॅन करून त्यालाही निधी दिला, आणि हा सगळा निधी देत असताना ही सगळी कामं उभी होत असताना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मी मागे मकरंदाबांना आठवत असेल। खरं तर फार चांगल्या पद्धतीनं महाबळेश्वरला आपण तिथलं काही काम हातामध्ये घेतलं होतं, तिथला वेण्णा लेक आहे त्याची पण उंची वाढवण्याचं काम मागच्या काळामध्ये मी हातामध्ये घेतलेलं होतं, आणि तसंच श्री क्षेत्र महाबळेश्वर त्याचाही फार सुंदर प्लॅन आपण केलेला आहे, त्याचंही काम लवकरच आपल्याला सगळ्यांना सुरू करायचं आहे। प्रतापगडच्या संदर्भातलं काम चालू आहे, आपल्या वाई मधले अनेक कामं त्या बाबतीमध्ये चालू आहेत, आणि झाली पाहिजे ती अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना असते। मी हे सगळं बघत असताना कुठं दगड वापरला पाहिजे, माझी श्री काळ भैरवनाथाच्या मंदिराच्या संदर्भात काम करणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आता हे लाकडी काम करताय ते उत्तम करतायच, परंतु तुमची दीपमाळ आहे, ते दीपमाळेला रंग दिलेला सगळा काढून टाका। ओरिजिनल जो दगड असतो, नॅचरल स्टोन त्याला म्हणतात, तो जसाचा तसा दिसला पाहिजे। आता ते करून मिळतं, तुमच्या समोरच्याही बाजूच्या ते जो काही तुमचा सभागृह आहे, सभागृह नाही म्हणता येणार, मंदिराचा सभा मंडप, त्याच्या समोर एक दगडी काम आहे, त्याच्याही बद्दल तिथला सगळा रंग काढून टाका। हे तुम्ही बघा, अलीकडच्या काळात आम्ही महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला सांगितलंय, अजिबात कुठं ओरिजिनल जो दगडाचा रंग असेल, मग जांभा दगड असेल, आपला काळा दगड पाषाण ज्याला आपण म्हणतो तो असेल, किंवा नेवासाचा दगड असेल, देगलूरचा दगड असेल, कुठल्याही चांगल्या खाणीतला दगड असेल, किंवा तिकडे जयपूरचे दगड असेल, कुठल्याही भागातला स्टोन असेल तर तो ओरिजिनल चांगला दिसतो। बाबांनो, उगेच काहीतरी यायचं त्या दगडाला रंग मारायचा हे काही बरोबर नाही। आज मी वडू आणि आमच्या इथं तिकडं छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगल्या प्रकारचं स्मारक आम्ही तुळापूरहून वडूला उभं करतोय,
तिथं पण ओरिजिनल दगडाचं काम चाललेलं आहे. महाराजांचे जे किल्ले, गड किल्ले, त्याचंही काम, रायगड असेल, प्रतापगड असेल, सिंहगड असेल किंवा शिवनेरी असेल, अनेक किल्ल्यांची नावं आपल्याला घेता येईल, राजगड असेल, तोरणा असेल, इथं सगळीकडं जी कामं चालली ती दगडाची आपण कामं करतोय. इथं मध्ये देखील अजिंक्य ताऱ्याच्या संदर्भातलं काही काम आम्ही हातामध्ये घेऊ पाहतोय. कृष्णा नदीच्या काठी देखील काही तारामतीचं स्मारक आणि इतरांची काही स्मारक आहेत, ते पण आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यात पण आपण लक्ष घातलेलं आहे, कारण हा आपला सगळ्यांचा ठेवा आहे, हा नीटपणे जतन झाला पाहिजे. पुढच्या पिढीला देखील तो कायमचा आठवणीत राहिला पाहिजे. आणि त्याच्यावर हे सगळे कामं करत असताना आता सकाळी मकरंदाबा तिथं घेऊन गेले, मी बघितलं, मला गजरे प्रेझेंटेशन दाखवत होते. 8 एकर जागा, 8 एकर जागा माझ्या साबळे परिवाराची आहे, त्यांनी या स्मारकाच्या करता दिलेली आहे. तिथं थोडंसं काम झालेलं आहे, अजून काम करायचंय. ते दाखवत होते, मी पाहत होतो, ते दाखवत होते, मी पाहत होतो. सगळं उरकत आल्यानंतर वॉक थ्रू दाखवलं, तेही बघितलं. म्हणले याला खर्च किती येणार आहे? म्हणले काही नाही, आता 25 कोटी रुपये फक्त खर्च येणार आहे. किती गोळा झाले? म्हणले तुम्ही भूमिपूजन केलं ना, ते तुमचं काम आहे. म्हणले कपाळ कठीणच झालं होतं. मकरंदाबांनी पण काही सांगितलं नाही. त्याला गाडीत बसल्यापासून त्याला निधी गोळा केलाय का, पैसे उभे राहिलेत का, किती उभे राहिले, नाही तिथे गेल्यावर कळेल ना, नाही तिथे गेल्यावर कळेल ना. हे असलं काम आहे बघा इथलं. आता टिकाव तर मी टाकलाय, नारळ फोडलेला आहे, त्याच्यामध्ये आमच्या महंत सुंदरगिरी महाराजांचा पण हात लागलेला आहे. मकरंदाबा आमच्या गावचे परिसराचे सुपुत्र, त्यांचाही हातभार लागलेला आहे. त्यांनी टिकाव टाकलाय, नारळ फोडलाय. परंतु यांच्यात सगळ्यात जर हे काम नाही झालं, बघा अजित पवारचा हात कसला होता, जे राहायला काम करत आलं त्यांच्या कुणावर येणार नाही, सगळं ते अजित पवारच्या डोक्यावर फुटणार. त्याच्यावर मी हे जे काही काम आहे त्याच्याकरता आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीनं महाराष्ट्राचे शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे, ज्यांना आपण शाहीर साबळे नावाने ओळखायचो, त्या बाबांच्या या स्मारकाचा जो संकल्प कोनशीला अनावरण झालेला आहे, ते काम गजरे मी राहता ना, गजरे कुठे राहतात? तेच ना, पुण्याला राहतात. तर ते राहणे म्हणून चीफ इंजिनियर आहेत आपले PWDचे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, 5 जिल्ह्यांचे. विकास गेल्यावर दुपारी राहण्यांना गजऱ्यांचा नंबर द्या आणि तुम्ही राहण्यांना तो प्लॅन सगळा दाखवा, कारण PWDला आम्हाला त्याचा प्लॅन एस्टिमेट ते करावं लागेल. आणि त्याच्या संदर्भामध्ये मगाशी काही आम्ही सूचना अनेकांनी विधायक केलेल्या आहेत, अजून कोणाला करा. आणि अतिशय तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल, महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचं स्मारक हे माईंची जी इच्छा आहे वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे. माईंची वय विचारलं 87, माझ्या आईचं पण वय 87 आहे, त्याच्यामुळे माझ्या आई समानच त्या मला आहेत. त्याच्यामुळे त्याही बाबतीमध्ये चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमून ते कसं वेळेत पूर्ण होईल, त्याच्यात सगळ्या माझ्या एकसर असेल, कुसगाव असेल, पसरणी असेल, विठ्ठलवाडी असेल, आजूबाजूच्या सगळ्याच माझ्या सहकार्यांनी, आणि एकदा काम सुरू झाल्यानंतर आता काही असेल त्याच्या सूचना करायच्या असतील तर शाहीर साबळे प्रतिष्ठानचं कार्यकारी मंडळ आहे, त्यांनी आता सूचना करायच्या. एकदा शासनाने काम सुरू केलं, मग आता मला इकडे हे करून द्या, मला तिकडे ते करून द्या, काहीच असलं होणार नाही. आता जे काही तुम्हाला इन्क्लूड करायचंय ते इन्क्लूड करा, परंतु एकदा काम झाल्यानंतर आम्ही ते काम पूर्ण करून देऊ, ते तुमच्या हातात सुपूर्द करू. नंतर ते सगळं सांभाळायचं, ते टिकवायचं, त्याचं नीटपणे सगळे झाडलोट करायची आणि मेंटेनन्स त्याला आपण म्हणतो ते करायचं, ही जबाबदारी तुमची राहील. सरकार अशा मोठ्या मोठ्या लोकांची स्मारकं करून देतात, परंतु करून दिल्यानंतर मागच्या हरीशला आणि आमच्या विनोदजींना आठवत असेल की मागे आपण मर्ढेकरांचं स्मारक केलं, पण ते अजून ताब्यामध्ये घेतलं नाही. आता काय सांगायचं, कधी माग स्मारक केलंय, अजून ताब्यात घेतलं. मग माझी विनंती आहे की अजून कुणी पुढाकार घ्या,
मी एखाद दिवशी दुसऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असा आल्यानंतर त्याही गोष्टीचं आपण मर्डेकरांच्या नावानं साजेसं काम केलेलं आहे. शेवटी हे लोक कधीतरी जन्माला येतात, त्यांना दैवी देणगी असती. जरी जसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, शाहीर साबळे असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशी सगळी माणसं ही दैवी देणगी यांना मिळालेली असते. आणि त्याच्यामुळं यांचं सगळ्यांचं आपण आदर केला पाहिजे, मान केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि पुढच्या पिढीच्या करता देखील त्या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे जतन केल्या पाहिजे, अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्वांना या निमित्तानं करतो. या कार्यक्रमाचं निमित्त साधून आमचे पत्रकार मित्र हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णी यांचा पण इथं सत्कार करण्यात आला. विशेष सत्कार मूर्ती म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला. या जय वीरू जोडीला सत्कार या ठिकाणी होतोय. या निमित्तानं मी त्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. मात्र यातला जय कोणता आणि वीरू कोणता हे काय विचारायचं ते मी सांगणार पण नाही. ते वाईकरांनीच ओळखावं, नाही तर मकरंदाबांनी ओळखावं. यातला गमतीचा भाग सोडून द्या. परंतु आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सकारात्मक भूमिका घेणाऱ्या या दोन्ही पत्रकार मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा पण देतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताची जबाबदारी विनोदजी तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे, ती निश्चितच तुम्ही पूर्णत्वाला न्याल. पण त्याकरता राज्य सरकारची जी काही जबाबदारी असते, मग जिल्हा नियोजन समिती असेल किंवा आमचं सांस्कृतिक विभाग असेल, त्याही बाबतीतली सर्वतोपरी मदत ही शासनाकडनं केली जाईल. पण माझी एवढीच विनंती आहे की आता आचारसंहिता सुरू होणार आहे, ते जरा जानेवारीत तुम्हाला करायचं म्हटलं तर ते लवकर त्याच्या मंजुऱ्या वगैरे करून घेतल्या तर पुन्हा आचारसंहितेची अडचण त्यामध्ये येणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही दोघांनी पण लक्ष घालावं, अशा प्रकारची विनंती मी करतो. मी तसा बघितलं तर तुम्हाला खूप जणांना माहिती नाही, परंतु फार सुरुवातीपासून महाबळेश्वरला दरवर्षी 4-5 दिवस येणारा एक पर्यटक म्हणून मी जवळपास 90 पासून माझ्या माहितीप्रमाणे 2015 पर्यंत 25-30 वर्ष मी इकडे नेहमी यायचो आणि परिवाराच्या समवेत राहायचो आणि तिकडनं निघून जायचो. त्याच्यामुळं या भागाच्या करता जसं चव्हाण साहेबांना महाबळेश्वरच्या करता पाचगणीच्या करता प्रेम आहे, तसा माझाही मनापासून निसर्ग सौंदर्य मी अनेक गोष्टी मकरंदाबांना माहिती आहे. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना पण त्या काळामध्ये 2.5 वर्ष मी उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेस तापोळा आणि त्या भागामध्ये खूप काही गोष्टी मंजूर करून देण्याचं काम आणि त्याला मान्यता देण्याचं काम आम्ही लोकांनी केलं. त्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पसरणीच्या गावात पद्मश्री शाहीर साबळेंचा जन्म झाला आणि या पसरणी गावाला ऐतिहासिक वारसा हा लाभलेला आहे. आणि शाहीर साबळेंच्या बरोबरच ज्याचा उल्लेख मगाशी आबांनी केला, ही जी सिरके उद्योजक स्वराज्य रक्षक या मालिकेमध्ये राणूबाईंची भूमिका केलेल्या गुणी कलाकार अश्विनी महांगडे यांची देखील हीच जन्मभूमी आहे. त्याचबरोबर मगाशी ज्यांचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला ते गजानन दाहोत्रे बँक ऑफ इंडियाचे प्रमुख, त्यांनी पण ह्याच भूमीमध्ये ते जन्माला आले. त्याच्यावर पसरणी गाव म्हणजे तसं बघितलं तर हिऱ्यांची खाण आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. पसरणीच्या शेजारी असणाऱ्या एकसर गावात देखील शाहीर साबळेंचं स्मारक उभारण्यात येतं. ही अतिशय आनंदाची समाधानाची बाब आहे. तिथं एक छोटस रिसॉर्ट पण करण्याचा गद्रेंनी मला दाखवलं आणि त्याच्यामध्ये तशा पद्धतीनं त्यांनी प्लॅन देखील केलेला आहे. तसं बघितलं तर शाहीर साबळे हे काही केवळ कलाकार नव्हते, तर ते महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज होते. त्या काळामध्ये तुम्ही जर पुस्तकं वाचली, या जुन्या लोकांचे काही दाखले जर त्यांचे ऐकले तर शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या शाहिरांना त्यांच्या वडिलांच्याकडनंच हे बाळ करून मिळाले. ओव्या असतील, भजन असेल, कीर्तनाचा वारसा हा त्यांना वडिलांच्याकडनं लाभला. बालवयातच त्यांनी बासरी वादन आणि गायन आणि लोकगीतांचा छंद हा त्यांना जडला. प्रत्येकाला काही ना काही आवड असते, त्याच्यामध्ये शाहीर साबळेंना ही आवड ती जडली गेली. त्यांनी तो छंद जोपासला.
शाहीर साबळेंची तशी परिस्थिती फार चांगली नव्हती, परंतु शाहीर साबळेंनी शिकावं, मोठं व्हावं असं त्यांच्या आईंची मनापासूनची इच्छा होती. मात्र शाहीर साबळेंना लहानपणापासून गाणं, भजन, कीर्तन त्याच्यामध्ये ते अधिक रंगत असत आणि गाण्याने पोट भरत नाही असं त्यांची आई त्यांना नेहमी लहानपणी म्हणायची. त्यामुळं चांगल्या शिक्षणाच्या करता त्यांच्या आईंनी थेट त्यांना अंमळनेरला, त्यांची आजी अंमळनेरला होती आपल्या जळगावमध्ये, आमचे अनिल भाईदास पाटील तिथले आमदार आहेत आमचे राष्ट्रवादीचे, त्यांच्या भागामध्ये त्या गावामध्ये अंमळनेरला त्यांना पाठवलं आणि आजीकडं शिक्षणाच्या करता पाठवलं, कारण इथं आर्थिक परिस्थिती. त्यामुळे शाहीर साबळे यांच्या आयुष्याची जडणघडण खऱ्या अर्थाने जर कुठं घडली तर ती उत्तर महाराष्ट्रातल्या अंमळनेरमध्ये झाली आणि अंमळनेरमध्ये त्यांच्या आयुष्यातला एक नवा आयाम त्यांना लाभला. तिथंच त्यांना साने गुरुजी, संत गाडगेबाबा महाराज, सेनापती बापट, त्याचबरोबर थोर गायिका हिराबाई बडोदेकर अशा थोर व्यक्तिमत्वांशी त्यांचा त्या काळामध्ये परिचय झाला आणि शाहिरांचा आवाज ऐकून संत गाडगे महाराजांनी देखील त्यांच्या आजीला, म्हणजे साबळे साहेबांच्या आजींना, त्यांना सांगितलं की हे लेकरू माझ्या पदरात टाका, अशी थेट मागणीच त्यावेळेस स्वतः संत गाडगे महाराजांनी केली. परंतु आजीने सांगितलं हे लेकरू परक्याच आहे, माझ्याकडे शिक्षणासाठी ठेवलंय, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला देऊ शकत नाही असं स्पष्टपणे साबळे साहेबांच्या आजीनं गाडगे महाराजांना त्या काळामध्ये सांगितलं. अंमळनेरमध्ये शाहिरांचा संपर्क साने गुरुजींशी आला. गाण्याशिवाय तू जगूच शकत नाही आणि गाणं हेच तुझे प्राण आहे हा मंत्र साने गुरुजींनी त्यांना दिला आणि तो शाहीर साबळे साहेबांनी त्यांच्या आयुष्यभर, त्यांच्या जीवाजीव असेपर्यंत त्यांनी तो जपला आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहिरांनी महाराष्ट्राची समृद्धी, सांस्कृतिक परंपरा, लोकगीत, लोककला, लोकसंस्कृती देशभर पोहोचवण्याचं काम, त्यांच्या कलेतून महाराष्ट्राचा आत्मा हा प्रगट झाला. शाहिरांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून समाज जागृती केली, एकात्मतेचा संदेश दिला आणि जय जय महाराष्ट्र माझा सारख्या गीतांच्या मधून देखील महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान त्यांनी जागवला. शाहीर साबळे हे केवळ कलाकार नव्हते तर ते कृतिशील समाज सुधारक होते, महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित होते. त्यांच्या सहवासामुळे त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद आणि समाज जागृतीची ठिणगी पेटली आणि त्या ठिणगीचंच रूपांतर पुढं शाहिरांचं चळवळीत मध्ये झालं आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा नवा इतिहास हा त्या ठिकाणी लिहिला गेला आणि त्याच्यातून जागृती शाहीर मंडळाची स्थापना ही शाहीर साबळे साहेबांनी केली आणि लोकांच्या मध्ये सतत जनजागृतीचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं. 1942 मध्ये शंकरराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शाहिरी कलेचे धडे घेतले आणि सुरुवातीची, त्याच्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मंदिर प्रवेश आंदोलन त्याच्यामध्ये, नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन आणि ते संयुक्त आंदोलन संपल्यानंतर गोवा मुक्ती संग्राम या सर्वच ऐतिहासिक लढ्यामध्ये आपल्या पोवाड्यांनी जनजागृतीचं अतिशय मोठं काम हे शाहीर साबळे साहेबांनी करून दाखवलं. साने गुरुजींच्या उपोषणाच्या काळामध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी राज्यभर जनमत तयार केलं. त्या भैरवनाथ मंदिरामध्ये साने गुरुजी, सेनापती बापट, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीवीर नाना पाटील म्हणजे पत्री सरकार यांच्या उपस्थितीमध्ये अस्पृश्यांचा प्रवेश घडून आणण्याचं ऐतिहासिक काम त्यांच्या पथकाने केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला लक्षात येत नाही परंतु हे अतिशय महत्वाचं पान आहे कारण ते त्या काळामध्ये घडलं. म्हणून आज एक बंधुता, एकता, समता हे जे काही संविधान आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन रयतेचं राज्य उभं केलं आणि हिंदवी स्वराज्याचं स्थापन केलं.
आणि त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण केला। आज देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, तुमच्या माझ्या भारताला जातीय सलोख्याची गरज आहे, हे आपण कधी विसरता कामा नये। हे नेहमी प्रत्येक क्षणोक्षणी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। ही पण गोष्ट मला त्या निमित्ताने जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे शायरांचे शिखर मागाशी आमचे आबा म्हणले तसं हे कवी राजा बडे यांनी लिहिलेलं आणि पंडित श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत जेव्हा शाहीर साबळेंनी गायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने त्यावेळेस हे गीत डोक्यावर घेतलं। त्यांच्या आवाजातनं ज्यावेळेस हे बाहेर पडलं आणि ते शायरांच्या आवाजातलं गाणं ऐकलं तर अक्षरशः त्या काळात लोक सांगायचे अंगावर काटा उभा राहायचा। आज सुद्धा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाच्या जवळ गाणं आहे। त्यामुळं आमच्या महायुतीच्या सरकारनं या गाण्याला राज्यगीताचा दर्जा देऊन त्याचा सन्मान केलेला आहे, हेही आपल्याला विसरता येणार नाही। आमची कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही राज्यगीताने होते आणि समारोप हा राष्ट्रगीताने होतो। ही एक पद्धत आपण राज्यामध्ये सुरू केलेली आहे। आमचं सभागृह विधानसभा असेल, विधान परिषद असेल, इथं देखील तीच पद्धत आहे ज्याच्यात आम्ही कायदे मंडळ म्हणून तिथं बसतो, कायदे मंडळ त्याला संबोधलं जातं। महाराष्ट्राचा संपूर्ण जे काही धोरणं असतात ती धोरणं त्या ठिकाणी ठरवली जातात। शायरांच्या आवाजात मराठी मातीचा गंध, पराक्रमाचा झंकार आणि अस्मितेचा अभिमान होता। आंधळ दळतय या मुक्तनाट्याने त्यांनी समाजातल्या विसंगतीवर प्रहार केला आणि जनतेला विचार करायला त्यांनी भाग पाडलं। शाहीर साबळेंनी आयुष्यभर लोकसंस्कृती, लोककला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपलं योगदान दिलं। शायरांनी आपल्या कलेतून मराठी माणसाच्या वेदना, अभिमान आणि लढ्यांचं रूपांतर गाण्यामध्ये आणि नाट्य प्रयोगामध्ये केलेला आज देखील आपण सगळेजण पाहतोय। शब्दातून, सुरातून आणि आवाजातून त्यांनी शायरीला लोकांच्या पर्यंत नेलं। त्यांच्या आवाजात भावनांची ताकद होती तर शब्दांची क्रांती होती। म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचं नाव अक्षरांनी लिहिलेलं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्या इथं काय घडतं ह्याच्यातली कधी कधी माहिती जास्त बारकाईने नसते। मी मुद्दाम बारकाईने सांगतो कारण नवीन पिढीला, जुन्या लोकांना हे माहिती आहे पण नवीन पिढीला बऱ्याच जणांना शाहिरांच्या शतकोत्तर जयंतीच्या निमित्तानं आमच्या डॉक्टर प्रकाश खांगे यांनी लिखित चरित्र ग्रंथ अनुस्मरणेचं प्रकाशन आपण केलेलं आहे आणि या निमित्तानं मी डॉक्टर प्रकाश खांगेंना पण धन्यवाद देतो। ही दोन्ही पुस्तकं म्हणजे एका युग प्रवर्तकाच्या कलाकाराचा जीवन प्रवासाचं जिवंत अशा प्रकारचं चित्र आहे। मी ते फार बारकाईनं चाळत होतो। ते मध्ये अक्षरशः या पुस्तकात आता अलीकडच्या काळात ज्याच्या त्याच्या हातात ते मोबाईल असतात, कुठं बटन दाबत बसतात, काय बघत बसतात कुणाला माहिती, पण पुस्तकं वाचा, हे फार महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी पसरणी आणि तेथील काही कार्यक्रम किंवा जागृती कला पथकाचे शायरीचे धडे, कला पथकाचा प्रपंच एका गावातून दुसऱ्या गावाला नेत असताना काय शायरांची अवस्था होत होती तेही त्याच्यामध्ये दिलेलं आहे। संत विनोबा भावे यांच्या बरोबर त्यावेळेस संपर्क आला, चव्हाण साहेबांच्या बरोबर संपर्क आला। पसरणीच्या भेटीमध्ये तर बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे बैलगाडीत बसले। किती लोकांनी तिथं फोटो लावलेले ते बघितलं मला माहिती नाही, परंतु शाहीर साबळे आणि बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना स्थापन केली ते बैलगाडीतनं बसलेले आणि पाचगणीच्या सभेत बाळासाहेब ठाकरे आणि सोबत शाहीर साबळे हेही त्याच्यामध्ये दिसत आहेत। त्याच्यामध्ये गान सम्राज्ञी लता मंगेशकरांच्या बरोबर देखील पद्मश्री शाहीर साबळेंचे बऱ्याचदा या निमित्ताने त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं। राष्ट्रपती तत्कालीन KR नारायण यांनी भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री दिलेला, त्याची पण माहिती याच्यामध्ये आहे। आपले डॉक्टर PC अलेक्झांडर यांच्याकडनं देखील राज्य सांस्कृतिक पुरस्कार स्वीकारलेला आहे। शाहीर अमर शेख यांचाही खूप आहे, त्यांच्या बरोबर देखील शाहीर साबळेंचे
जवळचे संबंध होते. आचार्य अत्रे यांचे आणि शाहीर साहेबांचे संबंध होते. आदरणीय पवार साहेबांनी देखील मुख्यमंत्री असताना त्यांना शाहीर अमर शेख पुरस्कार देऊन गौरवलेलं होतं. सुशीलकुमार शिंदे यांनी देखील त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध आले. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, तसंच त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे मान्यवर, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कामगार नेते होते फार मोठे. त्याचबरोबर साताऱ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं, त्याच्यात अध्यक्षीय भाषण शाहीर साहेबांनी केलेलं, ते पण उल्लेख त्याच्यामध्ये आहे. 90 साली मला वाटतं ते झालं होतं. त्याला 25 का 35 वर्ष झाली. तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाईंच्या बरोबर भैरवनाथ विद्या परिसराचा एक त्यांचा काही माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांच्या बरोबर त्यांचे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि साने गुरुजी, सेनापती बापट, कर्मर भाऊराव पाटील, क्रांतीवीर नाना पाटील, मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, पसरणी येथील पहिलं हरिजन मंदिर प्रवेश, त्याचबरोबर अरुण मेहता, त्याचबरोबर कविवर्य नारायणराव सुर्वे, त्याबरोबर अशा अनेक मान्यवरांच्या संदर्भातलं त्या पुस्तकामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे आणि सगळी माहिती देखील दिलेली आहे. माझी विनंती आहे की आपण जरूर ते पुस्तक पैसे देऊन मंगेश विकत घ्यायचं आणि वाचायचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे मंगेशचं नाव घेतलं पण बाकीच्या सगळ्यांनाच. मित्रांनो, आज आपण शाहीर साबळे स्मृती स्मारकाचं भूमिपूजन केलंय. माझी एवढीच विनंती आहे, आबा तुम्हाला पण, त्या प्रतिष्ठानला पण, या ठिकाणी जी काही होणारी इमारत ही केवळ महाराष्ट्राकरता वास्तू असणार नाही, तर ते संघर्ष, संस्कृती आणि गौरवाचं प्रतीक ठरणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत शाहीर साबळे यांचे विचार आपल्याला पोचवायचे, त्यांच्या कार्याची ओळख पुढेही वर्षानुवर्ष ती आपल्याला करून द्यायची आहे. आणि त्यांच्या स्मृतीमधून मराठी अस्मिता आणि सांस्कृतिक वारसा हा जिवंत ठेवायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये आपली मराठी भाषा इतकी महत्वाची भाषा आहे, परंतु तुम्ही बघा, बहुतेकांची मुलं, बहुतेकांची नातवंड पतवंड इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकली जात आहेत. ठीक आहे, त्यांना जे वाटेल ते करा, परंतु घरात तरी सतत मराठी बोलत चला, महाराष्ट्रात सतत मराठी बोलत चला. नाहीतर कधी पुढं काही वर्षांनी आपल्याला मराठी अशी काही भाषा होती अशी सांगण्याची वेळ 10-20 पिढ्याच्या नंतर येऊ नये, याकरता आपण आपल्या भाषेचा, मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे. आणि त्याच्यातच आपण उगीच कुणीतरी हिंदी बोलायला लागलं की लगेच त्याची हिंदी बोलतोय, आपण त्याशी मराठीच बोलायचं, ते झक मारत मराठी बोलतो, हे आपण लक्षामध्ये ठेवा. उगीच काही जण फार आव्हानाचा प्रयत्न करतात, आम्ही इंग्लिश बोला तर मग काय विचारताच सोय नाही, असे जे काही आहे. ठीक आहे, इंग्रजी जगामध्ये फिरण्याच्या करता भाषा आली पाहिजे, हिंदी भारताकरता अनेक राज्यात चालणारी भाषा ही पण आली पाहिजे, परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. ती एकदा लिहिता वाचता बोलता आली तर हिंदी वाचायला बोलायला काही अडचण येत नाही. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. परंतु राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया खऱ्या अर्थाने सांध्यापासून बांध्यापर्यंत रचला आणि त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा कसा असू शकतो हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारत देशाला दाखवून दिलं. आदरणीय चव्हाण साहेबांचा हा विचार, त्यांचा विकास कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम मकरंद आबा आपल्याला सगळ्यांना करायचंय आणि त्यामध्ये कुणी मागं पडू नका. त्याच्यामध्ये कुठलाही चुकीचा आपण करत नाही. आपण सेक्युलर विचारधारेनं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनंच पुढे चाललेलो आहे आणि त्याच्यामुळं मी ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाची भूमिका देखील तीच आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श ठेवून या महामानवांच्या विचारावरच आमच्या पक्षाची पुढची वाटचाल ही राहणार आहे.
मात्र मला जे पटतं ते योग्य वाटतं अगदी मनापासून मी या ठिकाणी करतो। एकदा घेतलेला निर्णय मी कधी बाजूला हटत नाही। कोणत्याही परिस्थितीत मी कधी कुणाला माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत वाऱ्यावर सोडलेलं नाही। त्यामुळे राज्यातले अनेक लोक माझ्यासोबत आहेत, माझ्यावरती विश्वास ठेवतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील या पुढच्या काळात पण सर्व धर्म, सर्व जाती, सर्व पंथ आणि भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील। राज्यात कुणावरच अन्याय होणार नाही, मग तो माझा मागासवर्गीय असेल, तो माझा आदिवासी असेल, तो माझा अल्पसंख्याक असेल, तो माझा इतर मागासवर्गीय असेल, तो माझा भटका असेल, कुणी कुठल्याही जाती धर्माचा असेल, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण कशा पद्धतीने होईल, याच पद्धतीनं महिलांना देखील समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण आणि सुरक्षितता मिळेल, यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। राज्याच्या राजकारणात समाजकारणात कोणत्याही भूमिकेत असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेनं तळमळीनं काम करत राहणं हाच आमची भूमिका आहे। आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील आणि देशाच्या भल्यासाठी देखील यापूर्वी देखील आम्ही काम करत होतो, यापुढे देखील आम्ही काम करत राहणार आहे। अशा प्रकारचा शब्द देखील मी या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो आणि माझ्या साताऱ्याच्या जनतेला देखील देऊ इच्छितो। महाराष्ट्र सर्वांचा आहे, महाराष्ट्राच्या विकासामध्ये सर्वांचं योगदान असलं पाहिजे। सर्वांनी योगदान दिलं तरच महाराष्ट्र विकासाच्या बाबतीमध्ये पुढे जाणार आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राज्यातले सर्व पक्षाचे, सर्व विचारांचे, सर्व जाती धर्माचे स्तरातले लोक सहभागी झाले होते आणि या सर्वांच्या त्याग बलिदानातूनच तुमच्या माझ्या महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे। नंतरच्या काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे। तो सर्व दृष्टीने संपन्न करण्याचं काम आणि घडवण्याचं स्वप्न हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये विकासाचा वेग वाढवलेला आहे। राज्याच्या विकासाच्या या यात्रेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं अशा प्रकारचा माझा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। सातारा जिल्ह्यातला असलेला यशवंत विचारांचा वारसा मकरंदाबा पाटील, नितीन पाटील आणि माझे सगळे जीवाभावाचे सहकारी सर्व साताराकरांनी पुढे न्यावा असं आव्हान या निमित्तानं करतो। साताराकरांच्या विकासाला मी माझ्या परीनं, मी जोपर्यंत अर्थमंत्री आहे तोपर्यंत कधी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा प्रकारचा पण शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बुलंद आवाज असणाऱ्या शाहीर साबळेंच्या कार्याला वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोककला आणि शाहिरी या कर्तृत्वाचा कळसाध्याय निर्माण करणाऱ्या पद्मश्री बाबांच्या अर्धांगिनी श्रीमती माई